गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आजच्या तासामध्ये आपण बहिर्गत बचती म्हणजे काय आणि बहिर्गत बचती कोणत्या आहेत याचं विश्लेषण करणार आहोत. कालच्या तासामध्ये आपण अंतर्गत बचती म्हणजे काय याचं विश्लेषण केलेलं होतं. तर बहिर्गत बचती म्हणजे काय आणि त्या कोणत्या आहेत याचं विश्लेषण या ठिकाणी आपण करू. बहिर्गत बचती म्हणजे काय? तर बहिर्गत बचती म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जेव्हा अनेक उद्योग संस्था एकत्रित येत असतात आणि एकत्रित येऊन उद्योग संस्थांचं केंद्रीकरण होत असतं, तेव्हा या सर्व उद्योग संस्थांना एकमेकाच्या मदतीने जे सहकार्य मिळतं त्या सहकार्यातून त्यांना जो काही फायदा होत असतो त्या फायद्यालाच आपण बहिर्गत बचती म्हणू शकतो. बहिर्गत बचती या उद्योग संस्थेच्या आकारमानावर अवलंबून नसतात. उद्योग संस्थेचा आकार हा लहान असला तरीही किंवा उद्योग संस्थेचा आकार हा मोठा असला तरीही मिळत असतात. अंतर्गत बचती मात्र उद्योग संस्थेच्या आकारमानावर अवलंबून होत्या, परंतु बहिर्गत बचतीचा आणि आकारमानाचा काही संबंध नाही असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. फक्त एकच मुद्दा या ठिकाणी लक्षात आपण घेऊ शकतो, तो म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी जेव्हा अनेक उद्योग संस्था एकत्रित येतात तेव्हा त्याच्या माध्यमातून जे काही फायदे होतात त्या फायद्यालाच आपण बहिर्गत बचती म्हणू शकतो. उदाहरणामध्ये आपण बघू शकतो की मोठ्या मोठ्या शहरामध्ये अनेक उद्योग संस्था एकत्रित आलेल्या असतात. उदाहरणार्थ मुंबईमध्ये फिल्म सिटी आहे. तर ही फिल्म सिटी एकत्रित आल्यामुळे या फिल्म सिटीला अनुसरून वेगवेगळ्या उद्योगाची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे, म्हणजे फिल्मच्या संदर्भामध्येच. आणि म्हणून एखादा पिक्चर तयार करायचा असेल, एखादी फिल्म तयार करायची असेल तर त्यांना जे काही सहकार्य लागतं किंवा त्यांना जी काही मदत लागते ती सर्व मदत त्या मुंबईमध्ये फिल्म सिटीमध्ये मिळत असते, म्हणजे त्यांना इतरत्र जाण्याची गरज नसते असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. तसेच कापड उद्योग असेल, कापड उद्योग देखील कापडाची निर्मिती करणारे जे काही कापड उद्योग असतात, तर हे कापड उद्योग जेव्हा एकत्र येतात तेव्हा कापडावर प्रक्रिया करणं असेल, कापडाला रंग देणं असेल, कापूस पिंजणं असेल किंवा कापूस विणणं असेल, या सर्व बाबी एकाच ठिकाणी निर्माण होत असतात. आणि एकाच ठिकाणी निर्माण झाल्यामुळे एका कारखान्यामध्ये कापूस पिंजला जातो, एका कारखान्यामध्ये कापूस विणला जातो, एका कारखान्यामध्ये कापसावर प्रक्रिया केली जाते, कापड तयार होत असतं. त्याच्यानंतर त्याच्यावर दुसऱ्या उद्योगामध्ये त्याच्यावर रंग दिला जातो, डिझाईन काढली जाते. म्हणजे हे सर्व प्रक्रिया करणारे उद्योग जेव्हा एकत्रित येत असतात तेव्हा त्या सर्व उद्योगांना त्याचे फायदे मिळत असतात. त्याचे फायदे मिळत असतात म्हणजे हे सर्व प्रक्रिया करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नसते, तर त्यांना एकाच ठिकाणी हे सर्व लाभ मिळत असतात. म्हणून एकतर वेळेची बचत होत असते, वाहतुकीची बचत होत असते, पैसा जास्त खर्च होत नाही आणि मग त्याच्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये घट होत असते. आणि ही घट झाल्यामुळे त्यांचा सरासरी खर्च कमी होतो आणि सरासरी खर्च कमी झाल्यामुळे त्यांना नफा अधिक मिळत असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. किंवा आपण बघू शकतो कोल्हापूर असेल किंवा अहमदनगर असेल, या जिल्ह्यामध्ये साखर कारखाने आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात उभे राहिलेले. म्हणजे साखर कारखाने या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये उभे राहिल्यामुळे साखर निर्माण करण्याबरोबरच साखरेच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे पदार्थ तयार करणं असेल किंवा ऊसापासून मळी तयार होत असते, मळीपासून आपण अल्कोहोल तयार करू शकतो, मळी चिपाड्यापासून कागद तयार करू शकतो. म्हणजे हे सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी निर्माण होत असते, म्हणून या ठिकाणी इतरत्र जाण्याची गरज नसते आणि त्याच्यामुळे कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी श्रमामध्ये हे सर्व केलं जातं, म्हणून त्यांना फायदे मिळत असतात आणि या फायद्यालाच आपण बहिर्गत बचती म्हणू शकतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर मग लक्षात घ्या की बहिर्गत बचती मग कोणत्या आहेत. तर बहिर्गत बचती प्रामुख्याने 3 प्रकारच्या विचारात घेतल्या जातात. पहिला प्रकार आपण म्हणजे पहिली बचत आहे ती म्हणजे केंद्रीकरणातील बचती.
आता केंद्रीकरणातील बचती म्हणजे कोणत्या आहेत? तर केंद्रीकरण म्हणजे काय? मग केंद्रीकरण म्हणजे उद्योगांचं एकत्रित स्थानिकीकरण. म्हणजे सर्व प्रकारचे उद्योग जेव्हा एकाच ठिकाणी स्थापन होत असतात, एकाच ठिकाणी केंद्रित होतात. सर्व प्रकारचे उद्योग म्हणजे एक मुख्य उत्पादन करण्याबरोबर त्यांना अनुसरून जे काय उत्पादन करण्याची प्रक्रिया असते, हे सर्व उद्योग त्या ठिकाणी निर्माण होत असतात. त्याचा फायदा उद्योगांना होत असतो. जसं की आपण बघू शकतो की एकाच ठिकाणी उद्योगाचं जर केंद्रीकरण झालं असेल, अनेक उद्योगांचं, एकाच वस्तूची निर्मिती करणाऱ्या अनेक उद्योगाचं एकाच ठिकाणी जर केंद्रीकरण झालं, तर केंद्रीकरणातून कोणत्या फायदे होतात? तर ते फायदे हे होतात की दळणवळणाच्या विविध सोयी निर्माण होत असतात. बँका आणि विमा कंपन्या त्या ठिकाणी स्थापन झालेल्या असतात. अनुभवी आणि कार्यक्षम कामगार त्यांना सहज त्या ठिकाणी मिळत असतात. संशोधनाची सोय होत असते. अनुभवांची देवाणघेवाण होत असते. काही वेळेस जाहिराती ही सामूहिकपणे केली जाते. म्हणजे हे सर्व बाबी त्या ठिकाणी सहज मिळतात आणि कमीत कमी खर्चात मिळतात आणि कमी वेळामध्ये मिळतात. जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना मिळत असतात आणि मग याचा फायदा त्यांना उद्योगांना होत असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एकमेकांना फायदा होत असतो. उदाहरणार्थ वाहतुकीची साधने उभी करणारे जे काही मालक असतात, त्यांना वाहतुकीच्या माध्यमातून फायदा मिळत असतो. किंवा एखादी कंपनी असेल, या कंपनीला आपला कच्चा माल बाजारपेठेमधून आणणं असेल किंवा पक्का माल बाजारपेठेमध्ये नेणं असेल, याच्यासाठी या वाहतुकीच्या साधनाचा या उद्योगांना फायदा होत असतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एकाच प्रकारच्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी जेव्हा अनेक उद्योग एकाच ठिकाणी येतात, तेव्हा त्याचा अनेक प्रकारचे फायदे त्यांना मिळत असतात आणि या फायद्यांनाच आपण बहिर्गत बचती असं म्हणू शकतो, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी ऊस म्हणजे साखरेचे कारखाने एकाच ठिकाणी जर उभे राहिले, तर साखरेचे कारखाने उभे राहिल्यामुळे समजा एक मुख्य साखर कारखाना आहे, साखरेची निर्मिती करणार आहे. पण त्या साखरेची निर्मिती करण्याबरोबरच ऊसापासून आपण बघू शकतो की मळी तयार होत असते. ह्या मळीवर प्रक्रिया करून अनेक प्रकारच्या वस्तूची निर्मिती केली जाते. पशुखाद्य देखील तयार केलं जातं याच्या माध्यमातून. पशुखाद्य तयार केलं जातं. मळीपासून अल्कोहोल तयार केलं जातं. म्हणजे अल्कोहोल तयार करणारी कंपनी मग त्या ठिकाणी उभी राहते किंवा पशुखाद्य तयार करणारी कंपनी देखील त्या ठिकाणी उभी केली जाते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे किंवा चिपाड्यापासून कागद तयार केलं जातं. म्हणजे कागद तयार करणारी कंपनी देखील त्या साखर कारखान्यापाशी उभी राहते. बरोबर. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जर समजा ऊसापासून म्हणजे आपण बघू शकतो की चिपाडापासून कागद तयार होत असतो. कागद तयार करणारा कारखाना जर त्या ठिकाणी उभा राहिला नसता, तर चिपाडे ही वाया गेली असते. मळीपासून तयार होणारा अल्कोहोल तयार करणारा कारखाना जर त्या ठिकाणी उभा राहिला नसता, तर मळी देखील वाया गेली असते. म्हणजे त्याच्यापासून उत्पादन निर्माण झालं नसतं. म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो, म्हणजे ऊसावर प्रक्रिया केल्यामुळे जी मळी निर्माण होते, ती मळी देखील विकली जाते. म्हणजे मळीची देखील किंमत या साखर कारखान्यांना मिळत असते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ते वाया जाण्यापेक्षा ती विक्री केल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होत असतो. म्हणजे त्याचा अर्थ ते त्यांना फायद्यामध्ये विचारात घेतलं जातं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की या ठिकाणी एकाच प्रकारच्या वस्तूची निर्मिती करणारे म्हणजे साखरेची निर्मिती करणारे अनेक उद्योग जेव्हा एकत्रित येतात, तेव्हा अशा पद्धतीने त्यांना फायदे होतात असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे मुख्य वस्तू बरोबर दुय्यम वस्तूची निर्मिती करण्याचं काम या ठिकाणी होत असतं असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्याच्यामुळे मग काय होतं, सरासरी खर्च हा कमी होत असतो आणि सरासरी खर्च कमी झाला की वस्तूच्या किमती देखील कमी ठेवणं शक्य होतं आणि सरासरी किमती कमी ठेवल्या की वस्तूला मागणी वाढते आणि वस्तूला मागणी वाढली की उत्पादकाचा नफा देखील वाढत असतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतो. त्याच्यानंतर माहिती विषयक मितव्ययता. तर बघा, म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या अनेक संस्था जेव्हा एकाच ठिकाणी उभ्या राहतात, तेव्हा त्या ठिकाणी माहितीचा फायदा अनेक उत्पादन संस्थांना मिळत असतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतो.
त्याचबरोबर या ठिकाणी एकत्रित उत्पादन संस्था एकत्रित आल्यामुळे त्यांना प्रत्येक कार्य हे एकत्रितरित्या करता येऊ शकतं. एकत्रितरित्या करता येऊ शकतं म्हणजे काय? म्हणजे या ठिकाणी त्या ठिकाणी एकाच ठिकाणी उत्पादन संस्था उभ्या राहिल्यामुळे प्रदूषण निर्माण होण्याची शक्यता असते आणि हे प्रदूषण निर्माण झाल्यामुळे सर्व उत्पादन संस्थांना नुकसान होऊ शकते. म्हणून हे नुकसान कमी करण्यासाठी, प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व उत्पादन संस्था सामूहिकपणे खर्च करतात आणि सामूहिकपणे खर्च केल्यामुळे त्यांचा खर्च हा कमी येत असतो. म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी खर्च हा कमी येत असतो असं आपल्या ठिकाणी म्हणता शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी एकत्रित उत्पादन संस्था आल्यामुळे त्याच ठिकाणी कुशल कामगार मिळू शकतात, अनुभवी कामगार मिळू शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी यंत्राचे जे काही सुटे भाग असतात तर हे सुटे भाग लगेच मिळतात. उदाहरणामध्ये एखादी मोटार असेल तर त्या मोटारीचे आरसे असतील, स्क्रू असेल, नटबोल्ट असेल, टायर असेल, है ना, रिंग असेल किंवा अशा पद्धतीचे काही छोटे छोटे भाग असतात ते भाग निर्माण करणारे कारखाने त्या ठिकाणी उभे राहतात आणि उभे राहिल्यामुळे कोणता भाग कोणत्या ठिकाणी लागणार आहे याची लगेच माहिती होते. त्याच ठिकाणी त्यांना माहिती होती. कामगारांना त्याची सहज माहिती होते कोणत्या ठिकाणी काम मिळणार आहे किंवा कंपन्यांना देखील माहिती होती की कोणत्या ठिकाणी कुशल कामगार मिळणार आहे. म्हणजे माहितीची देवाणघेवाण झाल्यामुळे या माहितीच्या माध्यमातून सर्व बाबी लगेच मिळतात आणि या बाबी सहज मिळत असल्यामुळे या ठिकाणी सर्वच उत्पादन संस्थांना फायदा होत असतो असं आपल्या ठिकाणी म्हणता शकतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की माहितीविषयक मितव्ययिता म्हणजे एकाच ठिकाणी उत्पादन संस्था केंद्रित झाल्यामुळे सर्व उत्पादन संस्थांना कोणत्या समस्या निर्माण झाल्यात, कोणती गरज आहे या संदर्भातली माहिती सर्व घटकांना एकाच वेळी होत असल्यामुळे त्या सर्वाचा फायदा हा कमीत कमी वेळामध्ये आणि कमी श्रमामध्ये होत असतो असं आपल्याला म्हणता शकतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आपण या ठिकाणी सांगू शकतो तो म्हणजे विघटनातील लाभ. आता विघटन म्हणजे काय? विघटनातील लाभ म्हणजे अनेक उत्पादन संस्था जेव्हा एकत्रित येतात तेव्हा उत्पादन संस्था ज्या मुख्य वस्तूची निर्मिती करत असतात त्या मुख्य वस्तूची निर्मिती केल्यानंतर ज्या दुय्यम वस्तू निर्माण करायच्या असतात तर त्या दुय्यम वस्तूची निर्मिती देखील त्यांना करता येऊ शकते. दुय्यम वस्तूची निर्मिती म्हणजे काय? दुय्यम वस्तूची निर्मिती म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मोटार कारखान्यांना समजा स्पार्क प्लग्ज असेल, नटबोल्ट असेल यासारखे जे छोटे पार्ट असतात ते छोटे पार्ट त्यांना सहज त्या ठिकाणी मिळतात आणि सहज त्यांना मिळत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुख्य वस्तूबरोबरच दुय्यम वस्तूची निर्मिती करणं शक्य होतं असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकतं. मी तुम्हाला अजून मुद्दा दुसरा तुम्हाला सांगितलेला होता तो म्हणजे कापड कारखाना असेल. या कापड कारखान्यामध्ये कापड तयार करण्यासाठी अनेक प्रक्रिया करावी लागते. म्हणजे कापडाला पिंजावं लागतं, कापडाला म्हणजे कापसर प्रक्रिया करून त्याला पिंजणं असेल, त्यातला विणणं असेल, है ना, त्याच्यावर कापड तयार केल्यानंतर त्याला रंग देणं असेल, या सर्व बाबी कराव्या लागतात आणि ह्या सर्व बाबी करण्यासाठी एकाच ठिकाणी उत्पादन संस्थेची निर्मिती झाल्यामुळे उत्पादन हे कमीत कमी वेळामध्ये होतं आणि कमीत कमी वेळामध्ये झाल्यामुळे वेळेची तर बचत होतेच होते पण त्याचबरोबर खर्च देखील कमी येत असतो आणि खर्च कमी आल्यामुळे उत्पादनाच्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात वेग येतो आणि उत्पादनाच्या प्रक्रियेला वेग आल्यामुळे उत्पादन हे जास्त प्रमाणात मिळत असतं. उत्पादन संस्था जेव्हा एकत्रित आलेल्या असतात तेव्हा अनेक बँका त्या ठिकाणी देखील स्थापन झालेल्या असतात. म्हणजे बँका असतील किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था असतील या देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्थापन झालेल्या असतात आणि त्या ठिकाणी स्थापन झाल्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून कुशल कामगार बाहेर पडतात आणि त्यांना त्याच ठिकाणी नोकरी मिळते. बँकांना देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उभा राहिल्यामुळे बँकांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतो. उद्योग संस्थांना या बँकाकडून सहजरित्या कर्ज उपलब्ध करून घेता येऊ शकतं आणि म्हणून भारतामध्ये आपण बघू शकतो ज्या ज्या ठिकाणी उत्पादन संस्था विकसित झालेल्या आहेत, उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आहे
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बँका स्थापन झालेल्या आहेत, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या सर्व प्रक्रिया या ठिकाणी सहज स्थापन झालेल्या आहेत आणि त्याचा फायदा सर्वांना होतो असं आपण म्हणू शकतो. आपण बघितलेलं आहे की मोठ्या मोठ्या शहरामध्ये MIDC उभी केली जाते बघा. MIDC है ना. MIDCच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पादन संस्था कार्यरत राहत असतात. म्हणजे MIDCच्या माध्यमातून अनेक प्रकारची वस्तू निर्माण केली जाते. मुख्य वस्तूची निर्मिती करण्याबरोबरच या मुख्य वस्तूला लागणारे जे काही छोटे छोटे पार्ट असतात त्या पार्टाची निर्मिती करणारे देखील उद्योग त्या ठिकाणी स्थापन झालेले असतात. म्हणून त्या ठिकाणी सर्वच उत्पादन संस्थांना फायदे त्या ठिकाणी मिळतात आणि हे फायदे आपण बहिर्गत फायद्यामध्ये विचारात घेऊ शकतो आणि हे बहिर्गत फायदे मिळू शकतात. म्हणून या ठिकाणी आपण त्याला केंद्रीकरणातील बचती, माहितीविषयक बचती आणि विघटनातील बचती असं त्याला नाव देऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण बहिर्गत बचतीचाच विचार आपण केलेला आहे. नंतरच्या तासामध्ये आपण बहिर्गत बेबचती कोणत्या आहेत किंवा बहिर्गत तोटे कोणते आहेत याचं विश्लेषण आपण नंतरच्या तासामध्ये करू. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.